Hello friends, lecture number 5, Thevenin's theorem. We learn about Thevenin's theorem. Thevenin's theorem statement state that for the purpose of determining the current through resistor l- RL, means load resistance, connected across any two terminals A and B. Suppose this terminal number A and terminal number B is a linear bilateral network. Is the active network. So connected is the load resistance RL connected across A and B. Okay. This is a linear bilateral network with resistances and voltage sources. The network across the terminal A and B can be replaced by a single source of electromotive force is VTH, where the VTH is equal to open circuit. The voltage across the terminal A and B with लोड रेजिस्टन्स इज रिमूव्ड. काय करायचं आपल्याला? लोड रेजिस्टन्स जो आपल्याला फाइंड करायचा आहे तो आपल्याला काय करायचा आहे? रिमूव्ह करायचा आहे. अँड द रेजिस्टन्स आर series registers is RTH viewed from terminal A and B. Okay, with all voltage sources replaced by their internal resistances. This is the statement of Thevenin's theorem. ओके, मग स्टेप्स बघूया त्याचे आपण. हाऊ टू सॉल्व दिस थेवेनिन्स थेरम. ओके, स्टेप नंबर 1 म्हणजे काय करायचं आपल्याला? इथे इक्विव्हॅलंट सर्किट आहे, लिनियर बायलॅटरल ऍक्टिव्ह नेटवर्क सर्किट. दिस इज द सर्किट डायग्राम फॉर फाइंड द VTH, RTH अँड लोड रेजिस्टन्स. लोड रेजिस्टन्स मला ऑलरेडी फाइंड करायचा आहे अक्रॉस द टर्मिनल ए अँड बी. मला फाइंड करायचं फक्त दोन. याच्यामध्ये मेन आहे RTH, दुसरा आहे VTH. एक तुम्हाला सर्किट दिलं जाईल, त्या सर्किट आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे स्टेप बाय स्टेप. ओके, सपोज हा तुमचा सर्किट आहे. सपोज या ठिकाणी एक बॅटरी सोर्स दिलेली आहे. हा तुमचा V1, हा तुमचा V2. ओके, तुम्हाला फाइंड करायचं लोड रेजिस्टन्स. या रेजिस्टन्स मधला करंट फ्लो करायचा, फाइंड करायचा आहे. ओके, त्याच्यासाठी आपल्याला काढणं गरजेचं आहे. फर्स्ट RTH इज इक्वल्स टू वॉट अँड सेकंड VTH इज इक्वल्स टू वॉट. ओके, या दोन गोष्टी आपल्याला फाइंड करायचं. RTH काढणं खूप इझी आहे. VTH थोडस कॉम्प्लिकेटेड आहे. काही अवघड नाही याच्यामध्ये, जर आपल्याला सिस्टमॅटिक समजलं तर. अदरवाइज खूप कॉम्प्लिकेटेड आहे. ओके, चला आपण बघूयात. ऑप्टेन द व्हॅल्यू ऑफ VTH अक्रॉस द टर्मिनल A अँड B विथ द लोड रेजिस्टन्स. पहिल्यांदा आपण बघूयात VTH कसा फाइंड करायचा आहे. त्याला रिमूव्ह करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे VTH. ओके, म्हणजे हा पार्ट आपला पूर्ण रिमूव्ह झालेला आहे. जो पार्ट आपल्याला फाइंड करण्यासाठी सांगितला आहे तो पार्ट हा पूर्ण आपण रिमूव्ह केला आणि या ठिकाणी आपण ए टर्मिनल आणि बी टर्मिनल लिहिलेला आहे. म्हणजे हा टर्मिनल ए आणि हा टर्मिनल बी. या ठिकाणी अक्रॉस मध्ये थेविनन्स व्होल्टेज, फॉर एक्झाम्पल थेविनन्स व्होल्टेज. ओके, त्यासाठी आपल्याला हा लूप कन्सिडर करावा लागेल. म्हणजे हा ओपन झाला आपला. ओके, हा आहे ओपन, रिमूव्ह करून टाका. म्हणजे फक्त हा एकच लूप तयार होईल. म्हणजे रेजिस्टन्स R1 R2 बोथ आर सिरीज. दोन्ही काय होतील? सिरीज मध्ये. म्हणजे एकच तुमचा रेजिस्टन्स असेल आणि एकच बॅटरी सोर्स असेल. ओके, हा V असेल आणि हा तुमचा R इक्वल. याच्यातनं आपल्याला टोटल करंट फाइंड करावं लागेल. IT इज इक्वल्स टू V डिवायडेड बाय R इक्विव्हॅलंट. ओके, चला बघूया आपण कसं फाइंड केलं त्यांनी. बघा इथे, हा ह्याच्यामध्ये आपल्याला काय भेटलं? BTH मध्ये बघा, हा भेटला आपल्याला टोटल करंट. आयच्यातला भेटला आपल्याला टोटल करंट, IT भेटलेला आहे. आता VTH फाइंड करायचा आपल्याला. हाऊ टू कॅल्क्युलेट द VTH. चला बघूया आपण VTH कसा फाइंड करायचा. ITH IT आपल्याला माहिती आहे कसं फाइंड करायचं. ओके, VTH बघूया आपण. हा थेविनस व्होल्टेज, ह्याला काय केलं आपण? शॉर्ट, ओपन होता याला शॉर्ट केलं.
ओके, हा VTH. ओके, हा अप्लाय करा इकडनं, हा द्या पॉझिटिव्ह टर्मिनल, हा निगेटिव्ह टर्मिनल, किंवा हा क्लॉकवाईजने पण आपण करू शकतो, नो प्रॉब्लेम. ओके, याला अप्लाय जर आपण क्लॉकवाईजने केलं किंवा अँटी क्लॉकवाईजने केलं, काहीही करा, काही फरक पडत नाही. चला, करंट तुमचा व्होल्टेज असाला निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह म्हणजे प्लस VTH. ओके, रेजिस्टन्स ऑलवेज मायनस R2 इंटू टोटल करंट IT इज इक्वल्स टू 0. म्हणजे आपल्याला VTH भेटलेला आहे R2 इंटू टोटल करंट, हा भेटला VTH. ओके, याच्यासाठी आपल्याला हाफ मार्क भेटते. जर 3 मार्क्सचा क्वेश्चन असेल किंवा 6 मार्क्सचा क्वेश्चन असेल, 2.5 फाइंड द VTH अँड 2.5 इज RTH अँड 1 मार्क इज लोड रेजिस्टन्स RL किंवा IL. हे फाइंड करण्यासाठी आपल्याला मार्क्स मार्क डिस्ट्रीब्युशन. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण RTH. RTH फाइंड करणं खूप खूप इझी आहे. जो आपल्याला RL दिलेला होता, IL दिलेला होता, तो दिला आपण RTH, म्हणजे तो रिमूव्ह करून टाकला. व्होल्टेज सोर्स पण आपल्याला शॉर्ट सर्किट करून टाकायचं. ओके, चला इथे आपण अप्लाय करू हा टोटल करंट. म्हणजे काही करंट इकडे डिवाइड होईल, काही करंट इकडे डिवाइड होईल. म्हणजे R1 पॅरलल R2 असेल आपल्याला. R1 पॅरलल R2 म्हणजे काय? R1 मल्टिप्लाय बाय R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. ओके, हा झाला तुमचा RTH फाइंड. ओके, चला, हे RTH भेटलं आपल्याला. पुढे बघूयात आपण लोड करंट IL. हाऊ टू कॅल्क्युलेट द लोड करंट. सेम सर्किट ड्रॉ करायचं आहे आपल्याला, VTH RTH, आणि हा तुमचा IL. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, IL इज इक्वल्स टू VTH डिवायडेड बाय लोड थेव्हिनन्स रेजिस्टन्स प्लस लोड रेजिस्टन्स. थेव्हिनन्स व्होल्टेज आपण फाइंड केलेला आहे, RTH थेव्हिनन्स रेजिस्टन्स पण फाइंड केलेला आहे. लोड रेजिस्टन्स म्हणजे जो आपल्याला फाइंड करायचा आहे तो रेजिस्टन्स घ्यायचा, त्याचं कॅल्क्युलेशन करून भेटलं आपल्याला लोड करंट IL आपल्याला इथे भेटून जाईल. सर्व झाल्यानंतर हा ड्रॉ करायचा आपल्याला. VTH ची व्हॅल्यू इथे पुट करायची, RTH ची व्हॅल्यू इथे पुट करायची, लोड रेजिस्टन्स ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, IL ची व्हॅल्यू इथे पुट करायची. ओके, हे झालं आपला सर्किट डायग्राम फॉर थेव्हिनन्स थेरम. याच्यावरती आपण एक सिंपल न्यूमेरिकल बघूयात. सेम न्यूमेरिकल जो आपण की थेव्हिनन्स सुपरपोजिशन मध्ये पाहिला आहे. जो न्यूमेरिकल आपण पाहिला आहे क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ, सेम आन्सर आलेले होते ते. आताही आपल्याला सेम न्यूमेरिकल बघायचं आहे, सेम आन्सर येऊन जाईल. चला, न्यूमेरिकल बघूया आपण. फॉर द सर्किट शोन इन फिगर फाइंड द थेव्हिनन्स इक्विव्हॅलंट अक्रॉस 16 ओम रेजिस्टन्स अँड हेन्स फाइंड द करंट थ्रू इट. म्हणजे काय करायचं आपल्याला, 16 ओम रेजिस्टन्स मधला करंट फाइंड करायचा आहे. सेम न्यूमेरिकल. ओके, चला बघूया आपण. सेम ड्रॉ केला आपण. चला, आपला याच्यातला करंट फाइंड करायचा I16. म्हणजे याला काय करायचं आपल्याला, ओपन करून टाकायचं, रिमूव्ह करून टाकायचं, काढून टाकायचं याला. याला आपण नाव दिलं A टर्मिनल, याला नाव दिलं B टर्मिनल. थेव्हिनन्स स्टेप 1 मध्ये आपल्याला काय फाइंड करतोय आपण, RTH थेव्हिनन्स रेजिस्टन्स. RTH फाइंड करण्यासाठी काय करावं लागेल, ऑल व्होल्टेज सोर्सेस आर रिमूव्ह. आपण स्टेटमेंट मध्ये बघितलं, थेव्हिनन्स ज्यावेळेस अप्लाय करतो त्यावेळेस व्होल्टेज सर्व आपल्याला काय करायचं, रिमूव्ह करायचं, आणि जो फाइंड करायचा तोही रिमूव्ह करायचा आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला लिहायचा इथे RTH. ओके, आता इथून आपल्याला कन्सिडर करायचं, इथून करंट फ्लो, काही करंट इकडे जाण्याची शक्यता आहे, काही करंट इकडे जाण्याची शक्यता. म्हणून दोन्हीही इथे डिवाइड झालेला आहे. म्हणून काय झालं, पॅरलल. एका सरळ रेषेत आहेत का, एका सरळ लाईन मध्ये आहेत का, नाही, डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. म्हणून आपण इथे 24 आणि 4 पॅरलल केलेला आहे. सिरीज पॅरलल मध्ये आपण हा कन्सेप्ट बघितलेला आहोत. ओके, म्हणजे 24 पॅरलल 4 म्हणजेच 24 मल्टिप्लाय बाय 4 डिवायडेड बाय 4 प्लस 24. हा भेटला तुमचा RTH. व्हेरी सिम्पल. RTH किती भेटला आपल्याला, 3.4285 ओहम. कधीही पॉईंट नंतर 4 डिजिट घ्यायचे, म्हणजे तुमचं अॅक्युरेसी करेक्ट आहे, आन्सर अॅक्युरेसी करेक्ट आहे. हे झाले स्टेप नंबर फर्स्ट. स्टेप नंबर सेकंड, सेम सर्किट, जी व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचं आहे ते रिमूव्ह करून टाकायचं आहे, आणि बाकी सर्व व्हॅल्यू ऍज इट इज, व्होल्टेज सोर्स ऍज इट इज, रेजिस्टन्स ऍज इट इज. पण थेव्हिनिन्स थेरम्स मध्ये आपण काय केलं होतं, व्होल्टेज सोर्स रिमूव्ह केले होते, म्हणजे ते शॉर्ट सर्किट करून टाकले होते. या ठिकाणी आपल्याला व्होल्टेज सोर्सेस ऍज इट इज ठेवायचे आहेत. ओके, हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. चला, इथे बघूया आपण क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करायचा. फर्स्ट कारण काय आपल्याला,
याच्यातला करंट माहिती नाही. 20 व्होल्ट मधला करंट किती फ्लो होतोय, 30 व्होल्ट मधला करंट किती फ्लो होतोय आपल्याला माहिती आहे का नाही. त्याच्यासाठी आपण करंट पहिल्यांदा फाइंड करून घेऊया. म्हणजे या ठिकाणी फक्त एकच लूप असणार आहे. बघा इथून करंट फ्लो होतोय असा या साईडनी आणि इथे एंड होतोय. ओके, काय झालं इथं एंड झालेला आहे. ओके, चला इथे बघूया करंट कसा फ्लो होईल. आपल्याला माहिती आहे करंट फ्लो निगेटिव्ह प्लेट कडनं पॉझिटिव्ह कडे जातोय, म्हणजे प्लस राईज 20 व्होल्ट, रेजिस्टन्स ऑलवेज मायनस, म्हणून -4I मायनस 24I मायनस हा मायनस कसा काय प्लस कडनं मायनस कडे जातो, म्हणून इथे -30 इज इक्वल्स टू 0. सिम्प्लिफाय केल्यानंतर आपला करंट भेटला -0.3571 एम्पियर. या बॅटरीतला करंट भेटला. मायनस का भेटलं सांगा बरं मला. कारण आपण जी डायरेक्शन दिली होती ती आहे क्लॉकवाईज डायरेक्शन, म्हणजे 20 व्होल्ट कडनं करंट फ्लो होते आपण दाखवलं, पण मायनस आल्यामुळं हे चुकीचं आहे. करंट डायरेक्शन फ्लो होती हा सांगतोय की या साईडनी 30 व्होल्ट कडनी, कारण हायर बॅटरी सोर्स आहे तो 30 व्होल्ट, म्हणून करंट डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असू द्या, काही फरक पडत नाही. आपण घेतलेला आहे क्लॉकवाईज डायरेक्शन, म्हणून क्लॉकवाईज असू द्या, काही फरक पडत नाही. आन्सर आपल्याला तेच भेटणार आहे. हे भेटलं आपल्याला टोटल करंट. किती भेटलेला आहे आपल्याला टोटल करंट -0.3571. हे भेटलं आपल्याला टोटल करंट. ओके, चला बघूया आपण थेवेनिन्स थेरम आपण इथे अप्लाय करायचा आहे. कुठे अप्लाय करायचं आहे 16 ओहम रेजिस्टन्स. चला मेन सर्किट वरती बघूयात आपण थेवेनिन्स कसा अप्लाय करायचा. ओके, तर आपला हिअर थेवेनिन्स VTH. ओके, म्हणजे हा ए टर्मिनल मानला आपण, याला बी टर्मिनल मानला, हा प्लस आहे आणि हा मायनस आहे. म्हणजे आपण इथे असं ड्रॉ करू शकतो, हा ए टर्मिनल म्हणजेच प्लस, हा रेजिस्टन्स, देन बॅटरी प्लस मायनस 30 व्होल्ट. ओके, आणि हा तुमचा बी टर्मिनल, याला मी स्टेट केलं. ओके, चला हा आहे तुमचा 24. ओके, याच्यातला करंट भेटला होता आपल्याला -0.3571. ओके, या सर्किटला आपण सॉल्व्ह करू. ओके, तर खाली आपण सॉल्व्ह करून बघितलेलं आहे इथे. चला, हा प्लस मायनस म्हणजे VTH. ओके, हा -2 प्लस म्हणजे हा VTH प्लस आला इथे -24I -30 व्होल्ट. व्हॅल्यू पुटअप करा, व्हॅल्यू भेटेल तुम्हाला VTH. VTH ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 21.424296 व्होल्ट. हे झाले स्टेप नंबर 2. दिस इज स्टेप नंबर 2. चला स्टेप नंबर 3 चला सॉल्व्ह करूया आपण. RTH भेटलेला आहे, VTH पण भेटलेला आहे. आपल्याला लोड रेजिस्टन्स फाइंड करायचा होता R16 ओहम. आपल्याकडे फॉर्म्युला आहे लोड करंट IL इज इक्वल्स टू VTH ची व्हॅल्यू पुट करा, RTH ची व्हॅल्यू पुट करा, लोड रेजिस्टन्स RL ची व्हॅल्यू माहिती आहे. हे भेटलं आपल्याला लोड करंट IL. IL ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 1.1029. बघा आपण केबीएलनी सॉल्व्ह केलं, आन्सर सेम आलं 1.1029. आपण सुपरपोजिशननी सॉल्व्ह केलं, सेम आन्सर आलं 1.1029. आणि आपण आता तेच न्यूमेरिकल थेवेनिन्सने सॉल्व्ह केलं, सेम आन्सर आलेला आहे आपल्याकडे 1.1029. दिस इज कम्प्लीट सोल्युशन. थँक्यू व्हेरी मच.